गीताताई जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक पवार, जिल्हा महासचिव संजय जगताप, जिल्हा उपाध्यक्ष कैलास लोहार, त्याचबरोबर जे उमेदवार आहेत त्यांची नावं या ठिकाणी मी वाचतो. प्रभाग क्रमांक क मध्ये कुणाल तुकाराम पिंपळे, यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. 2 मध्ये शुभांगी विशाल नेटकर या उमेदवार आहेत. 2 मध्ये शोएब अख्तर इस्राईल हे उमेदवार आहेत. यांची निशाणी कप अशी आहे. 8 मध्ये राहुल पवार हे उमेदवार आहेत. त्यांची निशाणी कपाट आहे. 9 मध्ये अमोल जयस्वाल मोरे आहे. त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. अश्विनी रुपेश पटाई 12 मध्ये आहे. यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा एकंदरीत 6 उमेदवार या महानगरपालिकेमध्ये आपण उभे केलेले आहेत. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की आपण यांचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे आणि यांना निवडून आणलं पाहिजे हे आपण लक्षात. ही जबाबदारी आपली आहे. उमेदवार हा प्रचार करेलच, पक्षाचा असणारा कार्यकर्ता हाही प्रचार करेल, परंतु आपण सगळेजण काय म्हणतो मी कुठल्या विचाराचा आहे असं म्हणतो मी. फुले शाहू आंबेडकरी विचाराचा मी पायक काय असं म्हणतो की नाही? म्हणतो की नाही म्हणतो? हो ना. मग या विचाराचं सरकार आलं पाहिजे. जबाबदारी कोणाची? तुमची ना. ही जबाबदारी पार पाडायची असेल तर अजून काय केलं पाहिजे? आपल्या एका मताबरोबर अजून एक मत जोडायला पाहिजे. बरोबर. समजा 6,000 मतदान आहे, तुम्ही एक मत अजून जोडलं तर किती जोडले? किती जोडले? या 12 मध्ये उमेदवार निवडून येणार की नाही येणार? मग जोडायचं की न जोडायचं? मग हे जोडत असताना जो मार्ग अवलंबायचा आहे. इलेक्शन हे युद्ध आहे असं समजायचं. हे आपल्याला जिंकायचं आहे आणि जो मार्ग आपल्याला अवलंबायचा तो सगळा मार्ग अवलंबून आपण आपल्या उमेदवाराला जिंकवलं तर काय होणार? विजय झाल्यानंतर काय होणार? आता आपण काय म्हणतो? कोणाचं सरकार आहे आपण म्हणतो? आताच्या सरकारबद्दल आपण हे कोणाचं सरकार आहे असं म्हणतो?
प्रोसेस कुठल्या विचाराची त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय मनमानी करा. उद्या तुम्ही निवडणूक जिंकला आणि सगळे उमेदवार निवडून आले तर इथं चर्चा काय होणार. सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची. सत्ता कोणाची आहे तर ती आणायची की नाही आणायची नक्की. पण मला एक सांगा इथे 3 गोष्टी वाचल्या जातात त्याचं काय म्हणतात. ते 3 गोष्टी वाटल्या जातात त्याचं काय होणार. एक कबाब वाटला जातो त्याचं काय करायचं. एक शबाब वाटला जातो त्याचं काय करायचं. आणि शेवटच्या 2 दिवशी महात्मा गांधी वाटल्या जातात त्याचं काय करायचं. टाळ्या वाजवायला सांगितलं नाही काय करायचं हे विचारलेलं आहे मी. काय करायचं हे मी विचारलंय. काय करणार काय करायचं मी विचारलेलं आहे. मग कोणाला देणार ते नाही विचारले अजून. याचं काय करायचं. कबाब शबाब आणि महात्मा गांधी याचं काय करायचं. याचं काय करायचं. याचं काय करायचं. तुम्ही बोलायला तयार नाही. याचं काय करायचं याचं उत्तर येऊ द्या. उत्तर येत नाही याचा अर्थ मनामध्ये कुठंतरी घोळ चालला आहे. आता मनामध्ये घोळ चालला आणि हे सगळे उमेदवार आत पडले असं मी जाहीर करू का. आणि काय नाही तुमच्या मनामध्ये घोळ आहे का काय नाही. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की कबाब शबाब आणि महात्मा गांधी असं करायचं काय. काय करायचंय. 4 जणांचा आवाज येतो नाकारायचा उद्यालांचा मी बघतो शांत बसलेला आहे. मला हे सांगा आज कबाब शबाब आणि महात्मा गांधी किती वेळचं जेवण होतं एका टाइम. तुमच्यापैकी किती जण उपाशी राहतात. उपाशी म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला उपास म्हणतात. किती जण उपास करतात. सगळे करताना उपास. मग इलेक्शनच्या 3 दिवस अगोदर आपण उपास करायचा. ते उपास म्हटलं तर घ्यायचं. आणि म्हणून मित्र एका बाजूला आपण असताना म्हणतो एका बाजूला आपण असं म्हणतो की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही असणार सत्ताधार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण वागतो कसं
म्हटलं आपलं वागणं काही आहे, आपलं वागणं कसं आहे, कटोरा घेऊन फिरणं आहे की नाही? मागणार आहे रस्त्यावर भिकारी बघितली तर नक्की कटोरा घेऊन असतो. तो तुम्हाला म्हणतो का 100 रुपये टाकायचे, 100 रुपये टाक, 100 रुपये टाक असं म्हणतो का? नाही, का नाही म्हणतो? का नाही म्हणतो? का म्हणत नाही तो? त्याला त्याचा 100 रुपये मागण्याचा अधिकारच नाही. त्याच्यामुळे त्या भिकाऱ्याला 100 रुपये मागण्याचा अधिकार नाही हे आपण मान्य करतो. मग आपण असताना कटोरा घेऊन कसं म्हणू शकतो की मी इथला असताना सत्ताधारी झालं पाहिजे? मी इथला सत्ताधारी झालं पाहिजे तो कुठल्या आधाराने म्हणतात? इथलं सत्ताधारी व्हायचं असेल तर आपण बरोबरीचे आहोत हे दाखवलं. काय दाखवलं पाहिजे? बरोबर. आणि बरोबरीचाच माणूस हा सत्तेवरती बसतो. आता बरोबरीचा आहोत हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात. काही गोष्टी ह्या आपल्या वर्ज कराव्या लागतात. जोहार मायबापासून काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात. आणि वर्ज काय करावं लागतं? कटोरा घेणं हे वर्ज करावं. काय वर्ज करावं लागतं? काय वर्ज करावं लागतं? वर्ज काय करावं लागतं? आणि तर कटोरा सुटताना मला दिसत नाही. आणि म्हणून ही संधी आहे. आज असताना संधी आहे. ज्या मनुवाद्यांचं सरकार आहे, ज्या मनुवाद्यांचं सरकार आहे, आज या मनुवाद्यांच्या सरकारच्या विरोधात काँग्रेस लढू शकत नाही, सिन्हा लढू शकत नाहीये, समाजवादी लढू शकत नाही, डाव्या विचारसरणीचे लढू शकत नाहीये. आज तिचा सर्वसामान्य माणूस ही अपेक्षा लढतोय की फुले शाहू आंबेडकरी विचाराने तरी मनुवाद्याशी लढतात. फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी काय केलं पाहिजे? बदल काय झाला हा आपल्या लक्षात आला. समाज व्यवस्थेतला बदल काय झाला तो आपल्या लक्षात आला का? बदल आलेला आहे की फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे मनुवाद्याच्या विरोधामध्ये लढण्याचं नेतृत्व आलेलं आहे. काय आलेले आहे हातामध्ये?
आपल्या हातामध्ये काय आलेलं आहे? नेतृत्व आलेलं आहे. आता मला एक सांगा, लोक म्हणतात तुम्ही राजासारखं जगा, पण तुमची राजासारखी जगण्याची मानसिकता नसेल काय उपयोग? राजाकडे कटोरा घेऊन फिरतो का? जो राजे व्हायचा असेल तो कटोरा पहिल्यांदा सोडला तर हा बदल आपल्या बदल करावा लागेल. नगरपालिकेमध्ये जे आपल्याला यश आलं ते यश हेच दाखवतंय, सांगतंय की ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे फुले शाहू आंबेडकरी चळवळ जिवंत आहे, लढतंय, त्या त्या ठिकाणी तिथला समूह वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला. लाखो करोडो रुपये वाटले गेले तरी त्यांनी 104 जणांना जिंकून दिल्याची घटना. इथेही पैसे वाटले जातील, नाही असं नाही. त्याच्यावर तो उपाय दिसा. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी ड्रग्सचा सुळसुळा म्हणून सांगण्यात आला. दिवस त्याची नाकार. काही व्यक्ती असे आहेत की त्याला ड्रग्स घेतल्याशिवाय जगतात येत नाही. अशाला आपण गरजूला घरातल्या माणसाला मार, त्याला मार, पण ड्रग्स साठी पैसे पाहिजे. बरोबर आहे. तो आपला दुसऱ्या नंबरचा कार्यकर्ता हा लागतो. लक्षात नाही सांगतो काय गरजूला फुटीरवादी पाहिजे. गरजूला हा ड्रग्सचे संबंध, त्याला नशा साठी पैसे लागले तर घरातच माग, नाही तर बाहेर त्याला मागून आपल्या असं त्याला सांगायचं तुमची वर्षभराची सोय करू. त्याला म्हणायचं काय, वर्षभराची सोय करू. 13 तारीख, 14 तारीख, 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख या सगळ्या गरजुकांची पाहू आपण वस्त्यांच्या चौक्यांवरती वस्त्या ज्या आहेत, चौक्या ज्या आहेत त्या ठिकाणी उभं राहायचं आणि वाटप करणारी गाडी आलेली आहे. वाटप करणारी गाडी आलेली आली की त्या गरजुला सांगायचं वर्षभराची गाडी आली बघ. आता तिला फोड लूट काही कर. ही गाडी फोड लूट आणि घेऊन जाते पैसे. जाता जाता फक्त पोलिसाला त्याला मनात असलेला देऊन जात. आणि त्याचं कारण आहे की याला पोलिसही पकडत नाही. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला तर पोलीस त्याला पकडतो ना, बसून ठेवतो, हात काढतो, करतो कागद दिला घरी आणि 15 मिनिटांचा हात करतो आमच्या घरी आलेला. आज पोलीस कोणाला घाबरत असेल तो त्याच्या बॉसलाही घाबरत नाही.
पोलीस आज कोणाला घाबरत असेल तर या गडचिरोलीला घाबरतो एवढं लक्षात घ्या. पोलिसाला मारत नाही, तो अख्खा पोलिसाला पकडतो. आणि म्हणून तो संधी चालू झाली. पुढे आपण कार्यकर्त्याला एक संधी चालू झालेली आहे. या देशाची धुळा तो आपल्या हातामध्ये घेऊ, घ्यायची की न घ्यायची हे तुमचं मतदान आहे. हा बदल थांबलं. या नगरपालिकेमध्ये जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालली ती संपवण्याची संधी तुम्हाला येईल. डेटा ऑपरेटर असेल किंवा रस्त्यावरचा साफ करणारा सफाई मजूर असेल, त्याच्या नावाने 20,000 काढले जातात, पण त्याच्या हातामध्ये 8-10,000 रुपये सोडतात. जेवढा कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे तेवढे तुम्ही पण दोषी आहात. जेवढा कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे तेवढा तुम्ही पण दोषी आहात हे लक्षात घ्या. याचं कारण एक वेळच्या जेवणासाठी तुम्ही चोरांना त्या सभागृहामध्ये पाठवता हे लक्षात घ्या. आणि मग चोराचं काम होतं. एक वेळच्या जेवणासाठी चोराला तुम्ही असताना त्या सभागृहामध्ये पाठवता. 5 वर्ष तिथंच बसतो अशी पडतो. चालू केलेला नाही पाहिजे. आपण जर या मनुवाद्याला आळा घातला नाही, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आळा घातला नाही, तर समजा पुढची निवडणूकच होणार. विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूकच होणार. आता विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक झाली नाही तर तुमचं एक वेळचं खाण्यात जाईलच, पण तुम्ही सगळे कैदी झाल्याशिवाय आज मुसलमानांची हालत आपण आज मुसलमानांची हालत आपण बघितली. आपला जीव मुठीत घेऊन तो जपतोय. आपला जीव तो मुठीत घेऊन जपतोय. ही अवस्था आपली झाल्याशिवाय होणार नाही हे लक्षात घ्या. ही अवस्था उरलेल्या सगळ्या वंचितांची झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. आणि म्हणून माझं मुसलमानांना आव्हान आहे, औरंगजेबचा इश्यू निघाला, तुमच्या आमदारांनी आणि तुमच्या नगरसेवकांनी एखादी तरी प्रशब्द काढला का एवढं सांगा. याच मालेगावच्या ह्याच्यामध्ये
लास्ट मध्ये काही जण आली सगळ्या तुम्ही असताना आमच्याकडे उभे राहतात ना म्हटलं आम्ही राहतो. चुकीचं झालं हे सरळ सरळ त्या ठिकाणी दिसतं. एसआयटी जोपर्यंत होती तोपर्यंत इक्वाली बरोबर चालतो. पण केंद्र शासनाची एनआयए आली आणि डिरेलमेंट झाली अशी परिस्थिती. महाराष्ट्राचा पोलीस इमानदारीने काम करत होता, दिल्लीचा पोलीस बैमानाने काम करत होता. हे समोर आणावं लागेल. हे समोर आणावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्रात पोलिसांनी केलेली इन्क्वायरी याच्या आधारावरती हा निर्णय झाला. माशी कुठे शिंपली मला माहित नाही, सगळे न्यावाय करून ते घेऊन आले होते, ते मला भेटायला द्या. आणि म्हणलं आप तो भाग बोले सर शर्म गया. किस बात? उन्होंने हमसे कहा, हमने आपसे कहा, आप भाग गए और आप वही भाग. मगर जो वक्त आ रहा, जो वक्त आ रहा है उस वक्त ये आगाह है. जो आने वाला वक्त है वो कैसा होगा इसकी ये शुरुआत. मित्रों, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं जिंकणं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे हमी आहे लक्षात. ही हमी है. लोकशाही जिवंत होने की हमी है. आणि गोविंदा मुसलमानांना माझा आव्हान आहे, तुम्ही तुमचे मुसलमान निवडून दिले, साले गोबर काय म्हणून राहतील. मुंह की चूक करणार नाही. सिर्फ कौन का है, सिर्फ कौन का है म्हणून मतदान करायला गेला. सिर्फ कौन का है इसलिए अगर उसको चुना के दे दिया तो याद रखो तुम दूसरा तीसरा कुछ नहीं कर रहे हो, तुम मोदी और आरएसएस के हाथ और मजबूत कर रहे हो, और मजबूत कर रहे हो. यूपी में बुलडोजर चला, मीरा भाईंदर में बुलडोजर चला, एक नगर सर्व की आवाज सुनने पड़ा, एक कांग्रेस सेवक की आवाज सुने बैठा, एक कांग्रेस की आवाज सुने बैठा, एक कुर्सी की आवाज सुनाई नहीं देती. डरे हुए लोगों से अगर अपेक्षा करोगे, डरे हुए लोगों से अगर तुम अपेक्षा करोगे तो हाथ में कुछ लगने वाला नहीं. मैं यहाँ के मुफ्तियों को पूछता हूँ, मौलवियों को पूछता हूँ, जो जुलूस निकालते और कहते हैं आरएसएस से पूछते कि भैया तुमने आज तक पंजीकरण सुनी. एक मशीन बनाएगा, उसका पंजीकरण होता है या नहीं होता है? नगर पालिका में होता है, महानगर पालिका में होता है और वॉक बोर्ड में होता है, पंजीकरण होता है, रजिस्ट्रेशन होता है, फिर आरएसएस
पूछने की हिम्मत है? क्या इस देश के नागरिक हो तो आपको भी पूछने का अधिकार है? हिम्मत क्यों नहीं करते? और नवाने वाले मस्जिद ने जुलूस निकाला आरएसएस का ऑफिस। मैंने कई मोदी से मुफ्तियों से पूछी, आप मैंने कहा उसमें से शरीफ हो जाइए, बाद में हम लोग बोले बना के थोड़ा सोचने को फिर हम आपको जवाब। आज ये सोचने की क्या बात है? उस जुलूस में जाना है या नहीं जाना है, इसका फैसला करना है। और इस तमाम मुसलमानों से मैं आगाह करता हूं, डर के जियोगे तो पीछे जाओ, और शेर की तरह अगर जिंदगी गुजारोगे तो इस देश पे बाहर करो। और ये जो मस्जिद बैठा है, इसके पास कोई साधन नहीं है, उसके पास कोई साधन नहीं है। आपकी तरह पावर लूम के मालिक नहीं, गरीबी में अपनी जिंदगी गुजार है। ठीक है, शेख की तरह जिंदगी अपने धार से और अपने बलबूते में अपनी जिंदगी गुजार है। आप क्यों नहीं इसे सीख? मिल जाओ इनसे, समझौता करो इनसे, मिल लो इनसे, समझौता कर लो, और ये जैसे दहाड़ते वैसे आप ही दहाड़ना शुरुआत करोगे। और मन में जो डर का खौफ बैठा हुआ है, मन में जो डर खौफ बैठा हुआ है, तो निकल जाएगा। और इसलिए मैं मुसलमानों से ऐलान करता हूं, ये जो 6 नुमाइंदे वंचित बहुजन आघाड़ी के हैं, ठीक है, इनके सामने हिमायत का उम्मीदवार है, इनके सामने समाजवादी पार्टी का है, इसके सामने और एक पार्टी का है, गैर मुसलमान, ये सभी मुस्लिम उम्मीदवार गैर मुसलमान। लेकिन धर्म न देखते हुए इंसानियत का पाठ पड़ा, इंसानियत इस देश में बना। अरे मुसलमानों, तुम्हारी शिक्षा क्या है? अमीर के साथ जाना या गरीबों के साथ जाना? इस्लाम क्या सिखाता? ये गरीब है, आवाज उठा रहे, आपके लिए भी उठा। लेकिन ये मुसलमान ने, इसलिए हम इनको वोट नहीं देंगे। ये अगर रहा आपका रवैया, हो सकता है कि कल ये भी आपका साथ छोड़, अकेले गिर जाओ। इसलिए मैं मौलवियों से अपील कर रहा हूं, मुफ्तियों से अपील कर रहा हूं, ये जो गलत प्रचार मुसलमानों ने चलाए, इसको रोको। मुसलमान हो तो हम वोट देंगे, मुसलमान नहीं होगा तो हम वोट नहीं देंगे, ये जो प्रचार चल रहा है इसको रोका। आप जो है इंसानियत का रास्ता मजबूत नहीं कर रहे हैं, आप मनुवादियों का रास्ता मजबूत कर रहे हैं, आरएसएस का रास्ता मजबूत। मैं उम्मीद करता हूं यहां पर, मैं उम्मीद करता हूं यहां पर कि मुफ्ती और मौलवी और
मौसम जो है वो मुसलमानों के सिलेक्शन में सही रास्ता दिखाएंगे आणि आपण सगळेजण या साई उमेदवाराला जिंकवा ही अपेक्षा बाळगतो आणि आपले रजा घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.